इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360 370 म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन. कोणी किती आकडे लावून 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवण्याचा, प्रत्येकाची स्पर्धा आहे. एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे. मी इतकं सांगेन, आम्ही किमान 30 ते 35 जागा आम्ही जिंकतो आहे. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. चॅनलनी मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये. कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. आम्ही गंमत पाहत होतो, राजस्थानमध्ये 26 जागा आहेत, एकूण 26 किंवा 27, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या. बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या. आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील. आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलंय, इतके वेळ त्याने ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360 370 म्हणजे काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन. अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय. आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही. इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार, देशात काय होणार. हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावून 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवण्याचा, प्रत्येकाची स्पर्धा आहे. एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे. जो दीर पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत. मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात. हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास आहे. हा सगळा पैसा फेकू तमाशा देखू असा पोल आहे. आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारे नाही. मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल. 35 आणि अधिक 30 तर नक्कीच एकत्रित. काही जागा या हाईट मध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही. तर आम्ही 35 पर्यंत नक्की पोहोचतो. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे, त्यांच्या मनात काय आहे, हे
सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही. जेव्हा तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता, रँडमली 1000 लोकांना पकडायचं. आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंचा पराभव होणार. आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रियाताई सुळे किमान 1.5 लाख मतांना जिंकतील. आपण पहा, किमान 1.5 लाख मतांना जिंकतील. शिवसेनेचा 18चा आकडा कायम राहील. काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील. आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन घडवतात. महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा कालच्या पोलमध्ये दाखवल्या. नाही, बऱ्यापैकी महाविकास आघाडीचं काम हे जे एक्झिट पोल आहे त्या बऱ्यापैकी सगळ्याच एक्झिट पोलने महाराष्ट्रामध्ये 35च्या पेक्षा जास्त जे महायुती सांगत होते की आम्ही 40% जास्त, त्या सगळ्यांना फक्त 20 ते 22, 23 जागा दाखवलेल्या आहेत. असतील ना, मी काय पाहिलेलं नाही ते, कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही. त्यासाठी मला तपस्येला आम्हाला बसावं लागेल. तपस्येतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल. मी इतकं सांगेन, आम्ही किमान 30 ते 35 जागा आम्ही जिंकतो आहे. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं. आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, हा करंट आम्हाला माहिती आहे. त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय, हे आम्हाला माहिती आहे.